ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे बनवून काही वर्षापूर्वी नवसंजीवनी देण्यात आली। त्यांच्या संवर्धनाकरता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी परवानगी दिली होती। ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफगाडे सुव्यवस्थित राहण्याकरता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने तोफगाड्यांना स्वच्छ करून त्याचे पावसाच्या पाण्यापासून चीज होऊ नये, त्याचप्रमाणे ते खराब होऊ नये यासाठी शाकारणी करण्यात आली। सदर मोहिमेत तोफांना निळ्या चंदेरी रंगाने तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगाने रंगवण्यात आलं आहे। दरवर्षी या पद्धतीने या तोफगाड्यांना शाकारणी करण्यात येते असं दुर्गसेवक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश वेनेरकर यांनी सांगितलं। यावेळी संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नाने या तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे।